नमस्कार बहिणींनो. ओके. सो आज आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल 2026ची म्हणजेच 10 फेब्रुवारी 2026ची ताजे अपडेट्स जे आले आहेत ते आपण एक एक करून बघून घेऊयात. ओके. सो बेसिकली हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही माहिती प्रत्येक महिलेसाठी खूप उपयुक्त आहे. आता पहिली अपडेट कोणती आहे? ओके. सो आता पहिली तर अपडेट ही आहे की सरकारने ई-KYC सुधारण्याची अंतिम तारीख आता 31 मार्च 2026पर्यंत वाढवली आहे. जर तुमची ई-KYC चुकीची असेल, ओके, किंवा जर तुम्ही अपूर्णरित्या पूर्ण केली असेल तर त्याला आता ती चूक सुधारण्याची संधी तुम्हाला आता सरकारने दिली आहे. त्याची अंतिम तारीख आहे 31 मार्च 2026. ओके. किंवा अजून जर तुमची ई-KYC पूर्ण झाली नसेल तर तुम्हाला 1500 हा मासिक मदत जी तुम्हाला मिळते ती मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ई-KYC लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या. म्हणूनच शक्य तितक्या लवकर ई-KYC अपडेट करून घ्या. ओके. आता दुसरं अपडेट काय आहे सरकारचं? ओके. सो बेसिकली योजना आता नावावर राजकीय चर्चा व्हायला लागली. ही जी योजना चालू आहे ना, त्याच्या नावावर आता राजकीय चर्चा व्हायला लागली. आता राज्यातील एका प्रमुख नेत्यांनी मागणी केली आहे की लाडकी बहीण योजना हे नाव बदलून दिवंगत उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर ठेवा, म्हणजेच अजितदादा पवार यांच्या नावावर. ही चर्चा सध्या समाज व राजकारणात जोरात आहे. म्हणून योजना पाहणाऱ्या सर्व महिलांनी या बदलांची माहिती ठेवावी. आता तिसरी अपडेट कुठली आहे? तिसरी अपडेट आहे बेसिकली ई-KYC पोर्टलमध्ये अजूनही समस्या येत आहेत महिलांना. जरी पोर्टल पुन्हा उघडलं असलं, पोर्टल म्हणजे कुठलं? ई-KYC करण्यासाठी वेबसाईट जी आहे ते पोर्टल आता खूप बिझी दाखवत आहे. त्यामुळे शक्यतो महिलांनी रात्री करावं. 3 किंवा 2 वाजता तुम्ही ई-KYC केली तरी जमेल. ओके. तेव्हा थोडीशी गर्दी कमी असते. ओके. सो काही लाभार्थी महिलांना अद्याप माहिती दुरुस्ती करताना त्रुटींचा सामना करावा लागत आहे. यामुळे काही महिलांचे लाभ थांबवलेले किंवा रद्द झालेले आहेत. म्हणून अपडेट करताना सर्व माहिती नीट तपासूनच भरा. तुम्ही ई-KYCची जे ऑप्शन आहेत तेच सिलेक्ट करा आणि सबमिट करा. आता चौथी अपडेट थोडीशी महत्त्वाची आहे. ओके. चौथीसुद्धा नंदुरबारमध्ये फेक अर्ज प्रकरण झाले. आता सध्या नंदुरबार जिल्ह्यात तपासात समोर आलं आहे की 710 पुरुषांनी बनावट माहिती वापरून अर्ज तयार केले आहेत. सो बेसिकली ही घटना योजनेच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित करते आणि प्रशासनाने आता कडक चौकशी सुरू केली आहे या पुरुषांवर. ओके. ज्या पात्र महिलांना गरज आहे त्यांना मिळत नाही आहेत आणि अशा लोकांना फायदा घ्यायचा आहे या योजनेचा. सो थोडक्यात आजचं अपडेट सारांश तुम्हाला एवढं सांगायचं आहे की पात्र महिलांना दर महिन्याला 1500 थेट बँक खात्यात मिळणार आहे. पुढे सुद्धा ही योजना चालूच राहणार आहे. पण यासाठी आवश्यक काय? योग्य अर्ज, तुमची ई-KYC पूर्ण झाली आहे का ती स्टेटस एकदा चेक करा. बरोबररित्या केली आहे का ती सुद्धा चेक करा. नसेल केली तर पूर्ण करून घ्या. बँक खाते तुमचं लिंक आहे का बघा. बँक खात्याची ई-KYC तुम्ही केली आहे का बघा. आधार कार्ड नंबर सगळं तुमचा अपडेट आहे का ते बघा. जर यामध्ये काही चूक असेल तर पैसे तुमचे येणार नाहीत. ओके. सो आणि एवढं सांगाल तुम्हाला बहिणींनो की फेक अर्जांपासून दूर राहा. सरकारी पोर्टलवरच तुम्ही माहिती तुमची भरा. कुठल्याही वेबसाईटवर जाऊ नका. ई-KYC वेळेवर तुमची अपडेट करून घ्या. ओके. तुम्हाला तारीख पण सांगितली आहे आणि बँक आणि आधार लिंक असली पाहिजेत तुमची. ओके. यामुळे तुमचा लाभ सुरक्षित राहील. ओके. सो बेसिकली ही होती आजची 10 फेब्रुवारी 2026ची लाडकी बहीण योजनेबद्दल ताजी अपडेट. ओके. जर व्हिडिओ माझा आवडला असेल आणि रोज असेच अपडेट घ्यायचे असेल कमी शब्दात, ओके, सो माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये सांगा. मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. ओके. थँक्यू.